गोकुळ सोबत गोकुल। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथे महिला व आवास योजनेतील लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी बचत गटांना समुदाय गुंतवणूक निधी, अवजार बँक 25 कोटी रुपयांचे कर्ज व अनुदान आरोग्य मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले। उमेद अभियानातून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रभावी कार्य केलं आहे। गाव स्तरावरील मायक्रो फायनान्स घटकाद्वारे होणारी महिलांची पिळवणूक थांबवणं गरजेचं आहे। बचत गटांच्या अर्थचक्राची व्याप्ती वाढवून महिलांना आर्थिक साक्षर बनवण्यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत। सातत्याने अशा महिला मेळाव्यांचे आयोजन करून महिलांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे। जिल्ह्यातील 50,000 घरकुलांचे काम येत्या 26 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलं आहे। उद्दिष्टपूर्तीनंतर तपोवन कोल्हापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या घरकुलांच्या चाव्या लाभार्थ्यांना वितरित केल्या जातील, असे मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले। या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय एस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, तहसीलदार अनिता देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद भांबरे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, नाबार्डचे आशुतोष जाधव, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, माजी उपसभापती अरुण जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना जाधव, शामराव भाऊके, अरविंद पाटील यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी, तालुक्यातील महिला सरपंच व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।